सुनील तटकरेंना पक्षात कुणी विचारत नाही. आमदार महेंद्र दळवी सुनील तटकरेंवर बरसले. अनंत परांजपेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. परांजपेंची नियुक्ती महामंडळावर करू नये, राष्ट्रवादीची मागणी. राहुल नार्वेकरांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. भेटीमध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाबाबत केली चर्चा. भेटायला कशाला येताय? मनोज जरांगेंनी भाजपा नेत्यांना फटकारलं. उपोषण आंदोलन यावर जरांगे ठाम. मनोज जरांगेंची मागणी चुकीची, सरकार जरांगेंचे लाड पुरवतंय. लक्ष्मण हाके यांची टीका. जरांगेंना उपोषण करायला लागणार नाही. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. जरांगेंनी फटकारल्यानंतरही आमदार लाड भेटणार. जरांगे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न. प्रसाद लाड काही जातीवंत मराठा नाही. प्रसाद लाड यांच्या अंतरवालीला जाण्यानं प्रश्न सुटणार नाही. आमदार अंबादास दानवे यांचं वक्तव्य. परिषदेची नाशिकची जागा कुणाला? भाजपा आणि शिवसेनेची नाशिकवर दावेदारी. संभाजीनगर जालना परिषद जागेवरही महायुतीमध्ये संघर्ष. जागा वाटपाच्या आधीच शिवसेनेकडून चौघांकडून उमेदवारी अर्ज खरेदी. नीटच्या फेरपरीक्षेसाठी थेट लष्कराला पाचारण. पेपर पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. फडणवीसांच्या नवी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या भेटीगाठी. अमित शहा यांच्यानंतर फडणवीस पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला. अंजली दमानिया पुन्हा भुजबळांना भिडल्या. रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात भुजबळांची कोट्यवधींची टक्केवारी. पुणे नाशिक संभाजीनगरात सीएनजी दराचा भडका. पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना फटका. इंधन दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मारण्याचा प्रयत्न. सर्वसामान्य महागाईनं त्रस्त. सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त. महागाईवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ. इंडिगो आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत मार्गातील फेरीत कपात. कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवर वातावरण तापलं. बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेशबंदी. शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक. कुर्बानीच्या शेडवरून वाद पेटण्याची शक्यता. भाजपा नगरसेविका प्रीती साठम यांना जिवे मारण्याची धमकी. डिझेल टंचाईमुळे गर्भवतीला नाकारली रुग्णवाहिका. हिंगोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक घटना. बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास ताटकळत ठेवलं. बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाचा संतापजनक कारभार. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोप निश्चित. आरोपी भीमराव कांबळे विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं न्यायालयाकडून नमूद. उद्यापासून रोज सुनावणी होणार.